तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत असाल की आपल्या इंडियन सोसायटीमध्ये जास्त इंटरकास्ट जे मॅरेज होतात, त्याला इंडियन सोसायटी जास्त मान्यता देत नाही. तर असं का बरं? तर मित्रांनो, या पाठीमागे फक्त एकच कारण आहे आणि ते म्हणजे तुमचं फायनान्शियल बॅकग्राऊंड. तुम्ही किती स्ट्राँग आहात फायनान्शियली, हे. बाकी काही नाही आहे. आपली ही जी काही मिडल क्लास मेंटॅलिटी आहे ना, ती याच गोष्टीमध्ये गुरफटत चाललेली आहे. तर अरे, माझ्या मुलाचं लग्न त्या गरीब मुलीशी कसं करून देऊ? आणि एखादी जर मुलगी जर रॉयल फॅमिलीमध्ये असेल, तर अरे त्या रिलिजनचं किंवा त्या कास्टच्या मुलासोबत माझं मुलीचं लग्न का करून देऊ? ही जी विचित्र जी सायकॉलॉजी आहे ना, हे तुम्ही बघा बाहेरगावी अशा गोष्टींना ना टॅबू म्हणून संबोधलं जातं. तर फायनली मला मुला-मुलींना इतकंच सांगायचं आहे, की तुम्ही इन फ्युचरमध्ये इंटरकास्ट मॅरेज करत असाल, तर असा निगेटिव्ह विचार करू नका, की आपल्या भारतामध्ये जात, धर्म वगैरे ह्या गोष्टी खूप आहे, त्याच्यामुळे माझं लग्न झालं नाही वगैरे असं काय. तर असं काही नाही. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात प्रथम तुम्ही फायनान्शियली स्ट्राँग व्हा आणि एकदा का तुम्ही फायनान्शियली स्ट्राँग झाले, तर तुम्ही बघा तुम्हाला कोणती पण गोष्ट अचीव्ह करायची असेल, तर तुम्हाला कोणत्या गोष्टीची ना बाधा येणार नाही. कारण की तुम्ही ती गोष्ट पैशाने अफोर्ड करू शकता. आता याच्यामध्ये तुमची फीलिंग्स नका आणू. कारण की इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, "मनी कॅन बाय एनिथिंग, बट मनी कांट बाय हॅपीनेस." त्यामुळं हॅपीनेस हे वेगळं आहे आणि मनी ही गोष्ट वेगळी आहे. या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ह्याला मर्ज करण्याचा कधी प्रयत्न करू नका. इतकंच मला सांगायचं होतं म्हणजे इंटरकास्ट मॅरेजबद्दल. सांगायला गेलं तर भरपूर काही सांगू शकतो, पण कसं व्हिडिओ खूप मोठी होऊन जाईल. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गुड बाय, टेक केअर. जय हिंद.